श्लोक 146. श्रीराम दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत अनंत शोधून पाहे. श्रीराम. लोचनी म्हणजे सर्व इंद्रियांना, कल्पकोडी म्हणजे अनंत काळपर्यंत. इंद्रियांना भावणारं दृश्य अनंत काळापर्यंत टिकणारं नाही. काही काळानं ही सगळी सुख नष्ट होतात, पण अध्यात्मातलं सुख मात्र चिरकाळ टिकणार आहे. प्रलय काळामध्ये हे दृश्य विश्व नाहीसं होणार आहे. म्हणून तू गुरुचा शोध घे, असं समर्थ सांगतात. या श्लोकामध्ये समर्थ सृष्टीचा एक नियम आपल्याला सांगतायत. जे आपल्या डोळ्यांना दिसतं, आपल्या इंद्रियांना जाणवतं, ते सर्व सुख नाशवंत आहे. आज नाहीतर उद्या ते संपणार आहे. आणि ही गोष्ट भयान आहे, पण सत्य आहे. राम किंवा कृष्ण या देवांनी मनुष्य रूपानं जन्म घेतला, तेव्हा त्यांनाही कार्यसमाप्तीनंतर देहत्याग करावा लागला. ग. माडगूळकर याने सुद्धा लिहून ठेवलं आहे की दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत, वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. जे जे निर्माण झालेलं आहे ते विविध आकार घेतं, त्या आकारात ते ऐश्वर पावतं आणि नंतर नष्ट होतं. विविध ऋतूनुसार भूमी आणि वनस्पती यांच्यातही बदल होतो. ग्रीष्म ऋतूमध्ये पानगळती सुरू होते, भूमी रखरखीत दिसते. मृग नक्षत्राची सर आली की मृदगंध सगळीकडे पसरतो. थोड्याच दिवसामध्ये सृष्टी हिरवीगार दिसू लागते. त्या हिरवळीमध्ये विविध आकार आणि प्रकार असतात. छोटी झुडपं, पिकं, महावृक्ष हे सगळं काही असतं. गुरांसाठी गवत असतं, माणसांसाठी रुचकर भाजी असते. नेत्रसुख देणारी आणि उपयोगी असणारी फुलांची झाडं असतात. हे ऐश्वर 2, 4, 6 महिने टिकतं. मग वनस्पती, झाडं वाळू लागतात. त्यांचं आयुष्य संपतं. एखादा मोठा पर्वतसुद्धा वादळात किंवा भूकंपात नष्ट होतो किंवा त्याचा आकार बदलतो. समुद्राच्या लाटांच्या माऱ्यानं त्यातल्या खडकांचा चुरा होतो. थोड्याफार फरकानं सृष्टीतील सर्व प्राणीमात्रांचंही असंच होतं. माणसाला जन्माला आल्यावरती विविध आकार आणि रूप यांना सामोरं जावं लागतं आणि त्यासाठीच आपल्या पूर्वजांनी त्याचं 4 अवस्थांमध्ये विभाजन केलेलं आहे. बाल्यावस्था, युवावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था, अशा या 4 अवस्था आहेत. परमेश्वरानं प्रत्येक प्राण्याचं सर्वसाधारण आयुष्य ठरवून दिलेलं आहे. काही किड्यांचं आयुष्य 24 तासांचं असतं. काही पशु 20 ते 40 वर्षे जगतात, तर माणूस साधारण 80 ते 100 वर्षे जगतो. नद्या, पर्वत यांचं आयुष्य थोडं जास्त असतं, पण भूकंप किंवा वादळ वगैरे नैसर्गिक गोष्टींनी त्यांचा आकार बदलतो किंवा नाश होतो. आकारात आणि शारीरिक क्रियांमध्ये बदल होतो. माणूस तरुण असताना सुंदर दिसतो, पण कालांतरानं त्याचं रूप बदलतं. जितक्या वेगानं वयाच्या 35व्या वर्षी तो काम करतो, इतक्या वेगानं वयाच्या 60व्या वर्षी काम होईल असं नाही. आज मिळणारा मान सन्मान काही काळानं मिळणार नाही, तेव्हा अपमान सहन करावा लागेल किंवा कदाचित उलटही होईल. सत्तेवर असताना मिळणारा मान निवडणुकीत हार पत्करायला लागल्यावरती कमी होईल. दूरदर्शनवर सुरू असणारी मालिका काही दिवसांनी संपते, नवीन चालू होते. तेव्हा जुनी मालिका, जुने कलाकार कोण लक्षात ठेवतं? याशिवाय दिसण्याच्या बाबतीत डोळ्यांनाही मर्यादा असतातच. चंद्राच्या कला पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत बदलत जातात. हे बदलणं खरं असतं की फक्त आपल्या डोळ्यांच्या मर्यादा आहेत हे समजत नाही. म्हणून समर्थ पुढे सर्व जाईल काही न राहे असं म्हणतायत. त्याबरोबरच पुढचं एक सत्य ते सांगतायत, ते म्हणजे संत महात्मे अनंत आहेत.
त्यासाठी संतांचं सान्निध्य लाभलं पाहिजे आणि स्वरूपाचा शोध घेतला पाहिजे. देहबुद्धीच्या प्राबल्यामुळं स्वस्वरूप समजत नाही. त्यासाठी विवेकानं साधना आणि उपासना करावी लागते. या अभ्यासासाठी 2 प्रकार करावे लागतात. एक म्हणजे आपलं मन दृश्यातून काढून घेणं आणि दुसरं म्हणजे स्वस्वरूपाचं चिंतन करणं. समर्थ म्हणतात, या जगातली एकच गोष्ट शाश्वत आणि खात्रीची आहे, ती म्हणजे आध्यात्मिक गोष्टीतून प्राप्त होणारा आनंद. संतांचा सहवास मिळणं, त्यांचं साहित्य वाचणं, यातून मिळणाऱ्या आनंदाचा क्षय होणार नाही. साधना उपासना यातून मिळणारं समाधान वृद्धिंगत होणार आहे. कोणतंही युग असलं, कोणताही देश असला, कोणताही काळ असला आणि संतांचा सहवास लाभला, त्यांनी सांगितलेला मार्ग आपण जर अवलंबला तर मिळणारं सुख हे कधीही न संपणारं आहे. आज साधना करताना सुखासन घालता आलं नाही म्हणून खुर्चीवर बसून उपासना केली तरी त्यातला आनंद कमी होणार नाही. हा सर्व आनंद हा चिरकाळ टिकणार आहे. म्हणून समर्थ अशा आनंदाचा शोध घे आणि संतांची कृपादृष्टी प्राप्त करून घे असं सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत आनंद शोधून पाहे. श्रीराम